आता बातमी युद्धाबाबतची। अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचा तुटवडा भासतोय। व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे हॉटेल चालकांना आता लाकडाच्या शेगडीचा उपयोग करावा लागतोय। त्यामुळे हॉटेलमधील काही पदार्थ सुद्धा आता बंद करण्यात आलेत। खवय्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। मटण, चिकन लॉलीपॉप, पापड, चपाती तसंच तळलेले विविध पदार्थ हॉटेल व्यावसायिकांनी आता विकणं बंद केले। आम्ही स्पेशली इथे नॉनव्हेज खायला येतो। मटन खायला स्पेशली इथली फूड क्वालिटी चांगली आहे। फूड क्वालिटी एकदम बेस्ट आहे हॉटेलची, म्हणून मग नाईलाजाने आम्हाला फिश घ्यावी लागली। फिश का घ्यावी लागली? ते मटन लवकर शिजत नाही। हॉटेलचे व्यवस्थापक म्हणतात वेटिंग लागेल, वेळ लागेल, यामुळे प्रॉब्लेम होतोय। नाईलाज होतोय का आता? हो, नाईलाज होतोय। आम्ही त्या हॉटेलला आलो होतो, पण मी ती ऑर्डर केली। ऑर्डर केल्यानंतर पनीर चिल्ली अवेलेबल नाहीये। त्यांनी मला सांगितलं की गॅस नसल्या कारणामुळे त्याला गॅस जास्त लागतो, तर तुम्ही पर्यायी दुसरं काहीतरी खाऊन घ्या तोपर्यंत। आवडीचा पदार्थ खाता येईल ना? नाही ना, आता काही इलाज नाही सर, त्याला आता काय करणार आहे। या सगळ्या संदर्भात हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष ललित पाटील यांच्याशी आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी संवाद साधलाय। बघूया। हॉटेलमध्ये या ठिकाणी काहीशे पदार्थ हॉटेल चालकांनी बंद केलेले आहे। ज्या प्रकारे बघितलं तर नॉनव्हेजचे काहीशे आयटम बंद करण्यात आलेले आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत हॉटेल व्यवसायाचे असोसिएशनचे अध्यक्ष आहे ललित पाटील, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। आपण बघू शकतात की हॉटेलमध्ये या ठिकाणी आता कोळशावर व लाकडावर चालणाऱ्या शेगडीचा उपयोग या ठिकाणी करण्यात येत आहे। काहीशे आयटम या ठिकाणी हॉटेलमध्ये बंद करण्यात आले आहे। कुठले आयटम, कुठले पदार्थ या ठिकाणी हॉटेल चालकांनी बंद केले, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। तर काय सांगणार, सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, यामध्ये तुम्ही काहीशे पदार्थ हे बंद केलेले आहे, काय सांगणार? नमस्कार, मी ललित पाटील। आखाती युद्धामुळे गॅस तुटवडा निर्माण झाला आहे आणि हॉटेल इंडस्ट्रीवर खूप मोठा परिणाम झालेला आहे। आम्हाला नाईलाजाने कोळसा आणि लाकूडचा वापर करावा लागत आहे। आजच्या 35 वर्षापूर्वी आपण ते कोळसा आणि लाकूड वापरतो, परत त्याचा वापर त्याचा चालू केलेला आहे। त्यामुळे आयटम जे आहेत आमचे फूडचे, मी ते कमी केलेले आहेत, प्रोव्हाइड आम्ही कमी करतोय ते, कारण गॅस ने स्पीडली आम्ही ऑर्डर देऊ शकतो। कोळशाच्या भट्टीवरती आणि लाकडावरती ऑर्डर आम्ही फास्ट आणि लवकर देऊ नाही शकत। त्या अनुषंगाने आता सध्या आम्हाला गॅस तुटवडा असल्या कारणामुळे कोळशाच्या भट्टीचा वापर करावा लागतोय। आता परिस्थिती जी आलेली आहे अशी, तर कस्टमरही समजून घेतात। नाराजी तर आता सध्या पुरती राहील, ज्यावेळेस गॅस येईल त्यावेळेस आम्ही परत कस्टमरला प्रोव्हाइड करू, पण सध्या कस्टमर नाराज आहेत। आता कस्टमरही समजून घेत आहेत, नाईलाज आहे त्याला। शासनाकडनं एकच अपेक्षा करतो, प्रत्येक आम्हाला रोजचे 4 सिलेंडर 3 सिलेंडर लागतात, आम्हाला 2 तरी द्यावे, हीच आमची मागणी आहे हॉटेल असोसिएशनकडून। आता हॉटेल व्यवसायावर हे युद्धजन्य परिस्थितीमुळे नेमका कसा परिणाम झालेला आहे? पूर्वीच्या तुलनेत आता सध्या हॉटेल व्यवसाय कसा सुरू आहे? हे हॉटेलला येणाऱ्यांची संख्या पण कमी झालेली आहे। आता जवळपास 30-40% घट झालेली कस्टमरची, हा एक प्रॉब्लेम झालेला आहे। आगामी काळात शासन नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।